नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सियाराम सिल्क मिल्कमध्ये कामगार प्रतिनिधींच्या सूचना, फलकांचे अनावरण, सीटूंच्या घोषणांनी परिसर दणाणला। MIDC नांदगाव पेठ येथील सियाराम सिल्क मिल्क कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी अमरावती जिल्हा वस्त्र उद्योग कामगार संघटना सीटू आणि मुंबई औद्योगिक संबंध अधिनियम 1946 च्या कलम 28 अंतर्गत निवडून आलेल्या 5 कामगार प्रतिनिधींच्या सूचना फलकांचे अनावरण उत्साहात पार पडले। कामगारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटनात्मक एकजूट आणि त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत मान्यता मिळण्याचे प्रतीक म्हणून हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व मार्गदर्शक म्हणून सीटूंचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सुभाष पांडे उपस्थित होते। यावेळी जिल्हा सचिव कॉम्रेड अंकुश वाघ, जिल्हा कोषाध्यक्ष कॉम्रेड राजेंद्र भांबोरे तसेच जिल्हा सहसचिव कॉम्रेड ओमप्रकाश वाघमारे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना कामगारांचे हक्क, कायदेशीर संरक्षण, संघटनात्मक एकता आणि उद्योगातील सन्मानजनक कामगारांसाठी संघटित राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले। अनावर सोहळ्याचे कामगार प्रतिनिधी आशिष जांभूरकर, शेख जमीर, शेख रफिक, श्याम टाले, अतुल वंजारी आणि आकाश बावणे यांच्यासह कंपनीतील मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते। उपस्थितांनी निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन करत त्यांच्याकडून कामगारांच्या प्रश्नावर प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाच्या शेवटी श्याम टाले यांनी आभार प्रदर्शन केले। समारोहाच्या वेळी उपस्थित कामगारांनी सीटू जिंदाबादच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। या घोषणांमधून कामगारांची एक संघटनेप्रती असलेली निष्ठा आणि एकजूट स्पष्टपणे दिसून आली। या कार्यक्रमामुळे सियाराम सिल्क मिल्कमध्ये कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून निवडून आलेले प्रतिनिधी कामगारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देतील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे आणि आज जेव्हापासून आपण सियाराम कंपनीच्या कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या कामगार म्हणून जे काही अधिकार आहेत त्याच्यासाठी संघटना बांधली आणि आपण अधिकृतरित्या रजिस्ट्रेशन मिळवलेलं आहे आणि त्याची शाखा म्हणून जेव्हा आपण आपल्या वतीनं सियाराम कंपनीच्या मॅनेजमेंटसोबत पत्रव्यवहार केले, अनेक वर्षापासून आपल्या कायद्याच्या लोकशाही पद्धतीनं आपण त्यांच्यासोबत वारंवार प्रयत्न करूनही, मागणीपत्र देऊनही